आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर आज विधानसभेमध्ये चर्चा आहे, तुम्ही काल चर्चा मागितली होती, आज चर्चा होणार आहे. काय नेमके मुद्दे असणार आहेत? काय आम्ही पूर्णपणे आशेने, आम्हीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र, ही जे काही एक प्रकार संतोष देशमुखचा घडलेला आहे आमच्या जिल्ह्यामध्ये, सगळे आशेने बघतात आहे की काय सरकार ह्या संदर्भातला निर्णय घेणार आहे. जो ह्याच्यामध्ये मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड, त्याला या गुन्ह्यामध्ये टाकून त्याला अटक झाली पाहिजे. अजूनपर्यंत बरं त्याच्यावरती खंडणीचा पण गुन्हा दाखल आहे. अजूनपर्यंत एवढं सगळं हे वातावरण महाराष्ट्रामध्ये पेटत असताना सुद्धा त्याला अटक नाही आहे. खुलेआम ते घुमतात आहे. वाल्मिक करण्याच्या मागे कोण आहे का? वाल्मिक कराडांच्या मागे नक्कीच या मंत्रिमंडळात जे त्यांचे जवळचे आहेत धनंजय मुंडे साहेब, ते त्यांचा हात, त्यांना संरक्षण कसं भेटते? तुमची मागणी काय मग? वाल्मिक कराड व्हायला पाहिजे का त्यांच्या मागे आहे त्यांच्या सुद्धा? नाही, आमची मागणी आहे की ज्या घटनास्थळापासून जे मोबाईलचं CDR जे आहे आणि ज्या पद्धतीने ते CDR वरतून हे पूर्ण कनेक्शन समोर येईल महाराष्ट्राच्या. तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं का जसं गडचिरोली तुम्ही घेता तसं बीड घ्या आणि त्यात सुधारणा करा? काय नेमकी मागणी होती? काय परिस्थिती तशीच झालेली आहे बीड मतदारसंघाने. ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल होतात, की ज्या पद्धतीने एखादा गुन्हा खरा झाला तो दाखल करून घेत नाहीत, ही परिस्थिती बीड जिल्ह्यातली झाली. ती बांगर, रामकृष्ण बांगर जे आहेत कुटुंबियावरती, मी त्या दिवशी हा विषय मांडला होता की त्या परिवारावरती, त्या मुलावरती पहिले 307, नंतर दुसऱ्यांदा त्याचे वडील, आई आणि मुलगा ह्यांच्यावर ॲट्रॉसिटी, तिसऱ्यांदा परत मुलगा, आई आणि वडील 307, आणि त्यांचे लोकेशन तो पोलीस स्टेशनला ही फॅमिली देते की आम्ही इथं आहेत, आम्ही बीडमध्ये नाही आहेत, तरीसुद्धा 3 गुन्हे दाखल. आणि एखाद्या महिलेवरती तुम्ही 307 कसं दाखल करू शकता? ही विचार करण्याची गोष्ट आहे ना. म्हणजे अशी एखादी गोष्ट बिहारला सुद्धा होत नसेल तशी बीडमध्ये होती आता सध्या. आणि बघा, बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. फक्त ह्या काही लोकांमुळं जातीमध्ये तेढ निर्माण व्हायची व्यवस्था झाली. म्हणजे आज जिल्ह्यात अशी परिस्थिती की लोक शांत पण आहेत आणि रोषमध्ये पण आहेत. ती वाट बघतात कधी त्याला वाल्मिक कराडला गुन्ह्यामध्ये घेतील आणि त्याला आत टाकतील, पूर्ण जिल्हा शांत होऊन जाईल आमचा. हीच मागणी आमच्या सर्व लोकांची. तुम्ही काल म्हटले की आमदाराला 1 सिक्युरिटी आणि वाल्मिक कराडांना 2 सिक्युरिटी, असा मुद्दा उपस्थित केला होता. खरी परिस्थिती ना, ऑन रेकॉर्ड आहे हे विषय. ऑन रेकॉर्ड आहे की त्याला 2 बॉडीगार्ड आहे, त्यांना मला 1 बॉडीगार्ड आहे. ही परिस्थिती आहे. जे काही सभागृहात बोललो ते रेकॉर्डवरती आहे ना माझं. दुसरा मुद्दा असा आहे की हे सगळं प्रकरण जे घडलंय ते व्यावसायिक कारणातून ठरलंय की राजकीय पार्श्वभूमी, निवडणुका, हे सुद्धा आहे? काय, पोलीस यंत्रणा जर तपासामध्ये गेली तर सगळ्याच गोष्टी बाहेर येतील, पण तपास योग्य दिशेने झाला. मला काय वाटतं, मी काय कारण शकतं मुख्य? काय हे एक तर विंडमिलचं हे कारण दिसतं ह्याच्यामध्ये, पण जो संतोष देशमुख जो आहे त्याचा ह्यांच्या व्यवहाराचा काही संबंध वाटत नाही मला. गरीब मुलगा आहे, गरीब सरपंच होता त्या गावातला, त्याला घरसुद्धा म्हणजे नाही. त्याला काय नेमकं कारण, जोपर्यंत हा मास्टर माइंड वाल्मिक कराड जोपर्यंत अटक होत नाही लगेच कारण कळेल. पाहतो आपण, वाल्मिक कराड जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत कारण समोर येणार नाही. त्यामुळे वाल्मिक कराडांना अटक करा अशी मागणी जी आहे ती संदीप क्षीरसागर यांनी केली पाहायला मिळते. कॅमेरामन अरविंद वारगे, सराज सुणे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.